नमस्कार. मी प्राध्यापिका अलका कोळपे मांगले. सतत वाचनामध्ये काही चांगले लेख आले तर ते आपल्यापर्यंत पोचवावे असं नेहमी मनात येतं आणि म्हणून हा छोटासा प्रयत्न. यामध्ये आपण समाजात राहत असताना आपले अनेक ग्रुप असतात. आता तर व्हॉट्सअपमुळे आपले ग्रुप सतत वाढतच असतात. तर त्या ग्रुपशी आपलं नातं कसं असावं याविषयी हे सुंदर लिखाण आहे. बघा, जुळवावे नाते म्हणून निर्माण झाला ग्रुप. जुळवावे नाते म्हणून निर्माण झाला ग्रुप. सगळेच आपले म्हणून भावना जपा खूप. कोणी दिला रिप्लाय तर संवाद सोडून द्यायचा नाही. कोणी दिला रिप्लाय तर संवाद सोडून द्यायचा नाही. आणि नाही दिला रिप्लाय म्हणून खंत मानायची नाही. असतील काही कारण समजून घ्यायचं. सर्वांची मतं कायम. सर्वांची मतं कायम एकसारखी असतील कशी? नकारार्थी सकारार्थी प्रत्येकाची वेगळी अशी. राखायची असेल अबाधित एकमेकांची साथ. राखायची असेल अबाधित एकमेकांची साथ तर द्यावाच लागतो सर्वांना प्रेमाचा हात. तर द्यावाच लागतो सर्वांना प्रेमाचा हात. प्रत्येकाचं मत वेगळं असायलाच हवं. प्रत्येकाचं मत वेगळं असायलाच हवं. तरच घडेल इथे रोज काहीतरी नवं. काय बरं होईल? नाही, ग्रहांचे गणित सुटलं तर मनातल्या भावना अर्थाचे कोडे झाकून थोडंसं फसलं तर. फक्त एकच करा मित्रांनो, वेळ जाऊ द्या थोडा. सकारात्मक विचार करावा. गुण एकामेका पूरक असावा. दुसऱ्यासह काही सुंदर क्षण दौडा ना. दुसऱ्यासह काही सुंदर क्षण दौडा. कधी गडबड, कधी बडबड, कधी बरीच शांतता दाखवून द्या ना एकदा. अंतरंगातील एकात्मता. अंतरंगातील एकात्मता एक होऊ पाहणाऱ्या दोन मनात दोन जीवात जन्मोजन्मीच्या गाठी बांधणारा एखादा पूल असतोच ना. निखळणारे दुवे सहकार्याने सांधणारा. ग्रुप असो नात्यांचा वा असो मित्रांचा. आपल्या हाजेरीने बनवा स्वप्नांमधल्या चित्रांचा. स्वप्नांमधल्या चित्रांचा. खरोखर नववर्षासाठी हा अतिशय सुंदर असा संदेश आहे आपल्यासाठी. धन्यवाद.